जय भीम भावानो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनलवरती. तर भावानो, माझं नाव आहे सुनील मस्के. तुम्ही पाहता यूट्यूब चॅनल सुनील मस्के 358. तर भावांनो, तुम्ही जर आपला थंबनेल आणि प्रिव्ह्यू बघितला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करायचे आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचे की आजचा स्टेटस कसा झाला आहे. तर भावांनो, 2च दिवसावरती 15 ऑगस्ट राहिले आहेत. तर त्या दिनानिमित्त आपल्याला स्टेटस तयार करायचा आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कोठे स्किप करायचं नाही, कारण तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलेलं समजून जाईल आणि मटेरियलसुद्धा मिळून जाईल. तर तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि बेल आयकॉन प्रेस करायचं, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळून जाईल आणि तुम्ही लवकरात लवकर असे स्टेटस तयार करू शकता. तर भावांनो, तुम्हाला अजून एक विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही आणि मटेरियल डाउनलोड करता, तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि मग मटेरियल डाउनलोड करा. मटेरियल तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती दिलेलं आहे, ते झिप फाईलमध्ये आहे. तर भावांनो, तुम्हाला एक्सट्रॅक्ट करताना काय प्रॉब्लेम येत असेल तर झेड आर्चिव्ह हे ॲप्लिकेशन तुम्ही प्ले स्टोअरवरती डाउनलोड करून घ्या आणि मटेरियल एक्सट्रॅक्ट करून घ्यायचं आहे. तर तुम्ही जर भावांनो आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन झाला नसेल तर टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन व्हा, कारण तिथे सर्व व्हिडिओचे मटेरियल आणि सर्व एडिटिंग ॲप्लिकेशन देत असतो आणि सर्व व्हिडिओचे ट्युटोरियल सुद्धा देत असतो. आणि इंस्टाग्राम आयडीला सुद्धा जर फॉलो केले नसेल तर इंस्टाग्राम आयडीला सुद्धा फॉलो करा, कारण भावना तिथे नवीन टॉपिकच्या सर्व रील्स अपलोड करत असतो. आणि जर तुम्हाला भावना कुठल्या जर व्हिडिओवरती ट्युटोरियल पाहिजे असेल तर मला त्याची रील्स पाठवा किंवा त्याचा एक स्क्रीनशॉट पाठवा, त्याच्यावरती भावना मी ट्युटोरियल घेऊन येत जाईल. तर सिम्पली तुम्हाला इथं काय करायचे, अलाइट मोशन ॲप्लिकेशन असेल तर ते डाउनलोड करून घ्या आणि जे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बीटमार्क प्रोजेक्ट आणि शेक इफेक्ट प्रोजेक्ट 2 प्रोजेक्ट दिलेले आहेत, ते अगोदर अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत. तर भावांनो, चला आपण वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सिम्पली भावांनो, हे अलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे. हे अलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसून जाईल. तर असा इंटरफेस दिसल्यानंतर खालच्या बाजूला जे प्रोजेक्ट ऑप्शन दिसत असेल ना, याच्यावरती क्लिक करायचे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता तुम्हाला बीटमार्क प्रोजेक्ट आणि हा ग्लिच इफेक्ट आणि लेन्स ब्लर इफेक्ट असे 2 इफेक्ट आहेत त्यात. तर तुम्हाला बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे. तर भावांनो, पाहू शकता या सॉन्गला मी बीटमार्क करून दिलेले आहे. आपले मटेरियल आहे ते व्यवस्थित ॲड करून घ्यायचं आहे. टेलिग्राम चॅनलवरती त्याचे फोल्डर दिलेले आहे झिप फाईलमध्ये, ते डाउनलोड करून घ्या आणि एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे. एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर सिम्पली तुमच्या फाईल मॅनेजर किंवा गॅलरीमध्ये ते फोल्डर येऊन जाईल. ते फोल्डर इथं ओपन करून घ्यायचं आहे. प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करा. मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावांनो, आपल्या मटेरियलचे फोल्डर जे डाउनलोड केले आहे ते ओपन करून घ्यायचं आहे. हे मटेरियलचे फोल्डर ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर असं इंटरफेस दिसून जाईल. पाहू शकता हे सर्व तुम्हाला मटेरियल ऑलरेडी मी दिलेलं आहे. तर सिम्पली तुम्हाला हे भारताचा नकाशा आहे ना, याच्यावरती क्लिक करायचे आणि प्लस करून घ्यायचं आहे. प्लस केल्यानंतर सिम्पली तुम्हाला आपले सर्व मटेरियल आहे ते अगोदर ॲड करून घ्यायचे आहे. पुन्हा या अशोक चक्रावरती क्लिक करायचे आणि प्लस करून घ्यायचे. प्लस केल्यानंतर मूव्ह ऑन ट्रान्सफरवरती जाऊन 2 नंबरचं ऑप्शन यूज करायचे. व्यवस्थित याची साईज कमी करून घ्यायची आहे. 1 नंबरचं ऑप्शन यूज करून हे व्यवस्थित तुम्हाला इथं सेट करून घ्यायचं आहे. असं व्यवस्थित सेट केल्यानंतर तुम्हाला या दोन्हीची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. अशी व्यवस्थित शेवटपर्यंत लेंथ वाढवल्यानंतर अशोक चक्रावरती क्लिक करायचे. मूव्ह ऑन ट्रान्सफरवरती जाऊन रोटेशनच्या ऑप्शनमध्ये यायचे. तुम्हाला शेवटला एक की द्यायचे आणि स्टार्टिंगला प्लसमध्ये तुम्हाला 180 ठेवून घ्यायचे. 180 ठेवून घेतल्यानंतर पाहू शकता असं व्यवस्थित फिरताना दिसून जाईल. तर तुम्हाला आता प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचे. मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन तुम्हाला ही बॅकग्राऊंड इमेज दिली ती ॲड करून घ्यायची. या इमेजवरती क्लिक करा आणि प्लस करून घ्या. प्लस केल्यानंतर ब्लेंडिंग ऑन ऑपॅसिटीमध्ये जाऊन तुम्हाला याची ऑपॅसिटी जी आहे ती भावना 70 ठेवून घ्यायची आहे. अशी व्यवस्थित 70 ठेवून घेतल्यानंतर पाहू शकता तुम्हाला हा इफेक्ट व्यवस्थित असा दिसून जाईल आणि याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची. अशी व्यवस्थित याची लेंथ शेवटपर्यंत वाढवल्यानंतर पुन्हा प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचे. मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावांनो, तुम्हाला ही बाबासाहेबांची PNG दिली, याच्यावरती क्लिक करा आणि प्लस करून घ्या. प्लस केल्यानंतर तुम्हाला या PNGची लेंथसुद्धा शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. अशी व्यवस्थित शेवटपर्यंत लेंथ वाढवल्यानंतर पुन्हा प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचे. आता हा रेक्टँगल सिलेक्ट करायचा आहे. तर हा भावांनो रेक्टँगल आपल्याला इथं ब्लॅक PNG तयार करून घ्यायची आहे. अशी व्यवस्थित त्याची साईज वाढवून घ्यायची आहे आणि व्यवस्थित हे खालच्या बाजूला इथं सेट करून घ्यायचे. सेट केल्यानंतर याला एक इफेक्ट द्यायचा आहे, गॉजेशन ब्लर. तर इफेक्टमध्ये जायचे. ॲड इफेक्टमध्ये जाऊन तुम्हाला भावना हा गॉजेशन ब्लर इफेक्ट दिसत असेल, याच्यावरती क्लिक करून घ्यायचे आणि याची स्ट्रेंथ जी आहे ती तुम्हाला व्यवस्थित 900 किंवा 0.400 अशी ठेवून घ्यायची. अशी ठेवून घेतल्यानंतर बॅक यायचे. बॅक आल्यानंतर कलरमध्ये जाऊन तुम्हाला ब्लॅक कलर ठेवून घ्यायचा आहे. ब्लॅक कलर ठेवून घेतल्यानंतर याची लेंथसुद्धा तुम्हाला शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. शेवटपर्यंत लेंथ वाढवल्यानंतर पुन्हा प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करा. मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन तुम्हाला आता भावना PNG दिली, याच्यावरती क्लिक करा आणि प्लस करून घ्या. तर भावांनो, तुम्हाला जर अशा PNG तयार करता येत नसेल तर त्याच्यावरती सुद्धा ट्युटोरियल घेऊन येत जाईल. तर भावांनो, तुम्हाला त्याच्यावरती ट्युटोरियल आणून देईन की ही PNG कशी तयार करायची आणि कशी त्याचा फॉन्ट यूज करायचा आहे.
तर भावनो ही PNG व्यवस्थित अशी सेट झाल्यानंतर तुम्हाला इथं काय करायचं आहे, मी ओव्हरली व्हिडिओ दिला तर ओव्हरली व्हिडिओ ॲड करून घ्यायचा. प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करा, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन हा ओव्हरली व्हिडिओ याच्यावरती क्लिक करा आणि प्लस करून घ्या. प्लस केल्यानंतर या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. ब्लेंडिंग अँड ऑप्सिटीमध्ये जाऊन तुम्हाला लाईट इनमध्ये जायचं आणि स्क्रीन करायचं आहे. स्क्रीन केल्यानंतर याचा वाढलेला पार्ट जो आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. हा पार्ट कट केल्यानंतर तुमच्या जर चॅनलचे नाव किंवा लोगो असेल तर इथे सेट करून घ्या. कारण भावनो आपला व्हिडिओ खूप खास, कडक आणि इंटरेस्टिंग दिसून जाईल. तर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, मी तुम्हाला इफेक्ट दिलेला आहे तो प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. तर हे प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला दोन्ही लेयर असे सिलेक्ट करायचे आहेत. लेयरमध्ये जाऊन तुम्हाला कॉपी लेयर करून घ्यायचं आहे आणि बिटमार्कवरती येऊन हे लेयर दोन्ही इथं पेस्ट करून घ्यायचे आहेत. असे व्यवस्थित पेस्ट करून घ्या आणि हा ग्लिच इफेक्ट आहे तो त्याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे आणि हे तुम्हाला लेन्स ब्लर आणि ग्लिच इफेक्ट हे ऑफ असतील तर तुम्हाला ऑन करून घ्यायचे आहेत. आणि हे जे बिटमार्क दिले आहेत ना, या बिटमार्कला रेक्टँगल ॲड करून घ्यायचा आहे. प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करा, हा रेक्टँगल सिलेक्ट करून 3 डॉटवरती क्लिक करा आणि फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. कलरमध्ये जाऊन पांढरा कलर ठेवायचा आणि भावनो 1 सेकंदासाठी ठेवून घ्यायचा आणि बाकीचा पार्ट कट करून घ्यायचा आहे. पुन्हा लेअरमध्ये जायचं आणि कॉपी लेअर करून पुढच्या बिटमार्कवरती पेस्ट करून घ्यायचे आहेत. तर भावनो अशी व्यवस्थित सर्व बिटमार्कांना हे रेक्टँगल पेस्ट करून घ्यायचे आहेत. तर उजव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला जो एरो दिसत असेल ना, त्या एरोवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओमध्ये जायचं आहे. क्वालिटी जेवढी ठेवायची ठेवा. व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असे जर व्हिडिओ पाहिजे असतील तर मला त्याचा डेमो पाठवा. त्याच्यावरचे ट्युटोरियल घेऊन येत जाईल. तर भावनो भेटू आपण पुन्हा नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणि आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट मिळून जाईल. तर भावनो भेटू आपण पुन्हा नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये.